नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गुलाबजामुनची रेसिपी। ही आपली नवीन वर्षाची पहिली रेसिपी आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला तर सुरुवात करूया आपल्या गुलाबजामुनच्या रेसिपीला। इथे मी अर्धा किलो मावा घेतलेला आहे, 100 ते 150 ग्रॅम तूप घेतलेला आहे, साजूक तूप, 250 ते 300 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम मैदा आणि 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे आणि 3 ते 4 वेलची घेतलेली आहे। आता आपण जे आहे पाक तयार करून घेऊया आधी गुलाबजामुनसाठी। तर मी कढई घेतली, कढईमध्ये जे आहे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाण्यामध्ये जी आपण साखर होती ती घालणार आहोत। साखरचा जे आहे एकतारी छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे। साधारण ते आहे 7 ते 10 मिनिटे लागतात पाक तयार व्हायला। तर सोबतच जे आहे आपण गुलाबजामुनची तयारी करणार आहोत। तर जो मावा आहे त्या मावाला छान असं जे आहे कुस्करून घ्यायचं, एकही जे आहे लम्स राहणार नाही। तर छान असा कुस्करून घेत आहोत आणि सोबतच जे आहे थोडं थोडं करून जे आहे मैदा घालायचा आणि रवा घालायचा। हा रवा तुम्ही डायरेक्टही घालू शकतात किंवा रव्याला थोडंसं 1 टेबलस्पून दुधामध्ये भिजू घालूनही तुम्ही घालू शकतात। तर थोडं थोडं करून घालत जायचं माव्यामध्ये मैदा आणि रवा, आणि छान असा त्याचा जो आहे गोळा तयार करून घ्यायचा विदाऊट लम्स, म्हणजे एकही गाठ त्याच्यात राहायला नको। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जे आहे त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा। तर सोबतच जे आहे आपला पाकही तयार होत आहे। ह्या पद्धतीने एकदा गुलाबजामुन नक्की तयार करून बघा, कारण हे गुलाबजामुन खायला एकदम सॉफ्ट होतात, एकदम बाहेरसारखे लागतात। तर आपला जो मावा होता तो छान असा गोळा झालेला आहे, तुम्हाला दिसते स्क्रीनवरती। अशाच पद्धतीने जे आहे गोळा तयार करून घ्यायचा। आता हा जो मावा आहे याला आपण जे आहे 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवत आहोत आणि सोबतच जे आहे आपला पाक तयार होत आहे। तर इथे जे आहे 10 ते 15 मिनिटं झाले होते आणि जे आहे छान असं जे आहे गोळे तयार करून घेतो आहोत। गोळे तयार करताना आधी जे आहे छान असा दाब द्यायचा त्याला आणि असं हात जो आहे हलका हात असा वरती घ्यायचा, वरती करत घ्यायचा। तर जसं स्क्रीनवरती दिसते सेम अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे। तर आपल्या ज्या गुलाबजामुनचा जो गोळा असतो त्याला एकही चीज वगैरे राहत नाही जेणेकरून। तर छान आधी दाब द्यायचा आणि मग हलक्या हाताने वरती घेत जायचं त्याला। तर तुम्हाला दिसतं अशा पद्धतीने जे आहे सर्व गोळे तयार करून घेत आहोत आपण। तर आता इथे आपला जो आहे सिम गॅसवरती पाकही एकतारी जे आहे तयार झालेला आहे, तुम्हाला दिसतंच आहे। अशा पद्धतीने जे आहे पाक तयार करून घ्यायचा। तर आता मी इथे जे आहे पाक तयार झाला आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि या पाकामध्ये जे आहे आपली वेलची सोलून त्याची पावडर तयार करून घेतली आणि ती घातलेली आहे। तर आज सोबतच जे आहे आता आपण आपले गुलाबजामुनही तळून घेऊया। तर गुलाबजामुन तळण्यासाठी मी इथे कढई घेतली, कढईमध्ये जे आहे तूप घालणार आहोत। साजूक तुपाचा वापर मी इथे केलेला आहे, तुम्ही वनस्पती तूप किंवा जे आहे तेलामध्येही तळू शकतात। साजूक तुपातले जे आहे गुलाबजामुन खायला टेस्ट छान लागते। तर आता जे आहे आपलं तूप मेल्ट होत आहे, अशा पद्धतीने जे आहे तूप आधी गरम करून घ्यायचं। तर तूप गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा घालायचा आधी गुलाबजामुनचा। तर अशा पद्धतीने जे आहे सर्व मी गोळे तयार करून घेतलेले आहे। तर एक छोटंसं तुकडं मी घालत आहे चेक करायला तूप गरम झाले की नाही। तर आता आपलं जे तूप आहे ते छान असं गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपले गुलाबजामुन आधी तळून घेऊया। एक एक करून मी गुलाबजामुन सोडणार आहे। जास्त गुलाबजामुन सोडायचे नाही तुपामध्ये, कारण जे आहे गुलाबजामुन हलवताना जे आहे तुटायला नको जेणेकरून आपले। तर अशा पद्धतीने जे आहे सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे। गुलाबजामुनचा थोडा जो आहे काळपट कलरच करायचा, कारण जे आहे जेव्हा आपण पाकामध्ये घालतो गुलाबजामुन तेव्हा आतमधनंही ते असं ब्राउनिश कलर, थोडा लालसर कलर यायला पाहिजे। तर छान असे गुलाबजामुन आपले तळून झालेले आहे। अशा पद्धतीने मी जे आहे 2 बॅच तळून घेतलेले आहेत। आता हे गुलाबजामुन जे आहे आपल्या पाकामध्ये घालणार आहोत। तर पाकामध्ये मी गुलाबजामुन एक एक करून सर्व सोडलेले आहेत आणि हे गुलाबजामुन रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर मी जवळजवळ जे आहे 4 ते 5 तास हे गुलाबजामुन ठेवले पाकामध्ये। तर आता जे आहे आपले गुलाबजामुन खायला रेडी आहे।
4 ते 5 तासानंतर आपल्या गुलाबजामुनमध्ये छान असा पाक मुरलेला आहे. तर तुम्हाला सर्व करून दाखवते. हे गुलाबजामुन जे आहे तुम्ही अर्ध्या तासामध्ये इन्स्टंटली बनवू शकतात. खायला खूप छान लागतात. तर तुम्हाला दिसतंच आहे छान असा आतमध्ये जे आहे पाक मुरलेला आहे. जर तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षात असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील. धन्यवाद.